लग्नानंतर सुद्धा एक 3-4 वर्ष तरी आम्हाला मूल नको आहे असं म्हणणारे कितीतरी कपल्स आहेत. त्यांच्या दृष्टीने विचार केला तर काही चुकीचं नाहीये. पण ह्या सगळ्यामध्ये होतंय काय, बाय द टाइम तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करताय, तुम्ही 34-35 ला आलेले असता, दॅट इज द प्रॉब्लेम. आता साधारणपणे वयाची अट बघितली तर बायकांमध्ये जसं तिचं वय वाढत जातं तसं तिचा पोटेन्शियल फर्टिलिटी ही कमी कमी होत जाते, कारण तिच्यामधली स्त्रीबीज संख्या ही कमी व्हायला लागलेली असते. नॉट ओनली द नंबर पण क्वालिटी सुद्धा त्याची कमी कमी होत चाललेली असते. ओव्हरऑल 35 इयर्स हा एक कट ऑफ आपण घेतलेला आहे, पण हा जो कट ऑफ आहे हा वेस्टर्न वर्ल्ड मध्ये जास्त ऍप्लिकेबल आहे. आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये की वयोमर्यादा थोडीशी कमी आहे, 35 नसून ती 32-33च्या आसपास आहे. आता जर 30ला लग्न होणार असेल आणि पुढची 2-3 वर्ष जर आपण मूल नको असं म्हणलं तर आपण ऑलरेडी 33 इयर्स क्रॉस करून जातो. अँड देन वेन दे कम टू अस आणि देन वेन वी ट्राय टू अनालाइज द ओव्हॅरियन रिझर्व्ह, तो कमी झालेला असतो आणि म्हणून मग आम्हाला त्यांना IVFचा पर्याय द्यावा लागतो की अरे बाबा आता तुमच्याकडे फार वेळ नाहीये, त्यामुळे जास्तीत जास्त सक्सेस रेट असलेली जी ट्रीटमेंट आहे त्याचा उपयोग करून लवकरात लवकर दिवस राहण्याचा प्रयत्न करूयात, म्हणून IVFचा ऑप्शन दिला जातो.